नमस्कार, माझा आवाज शेवटपर्यंत पोहोचतोय का? शक्ती दुर्याच्या नियमानुसार बुवानी आमचा पास आणि प्रश्नपत्र घेऊन जायचं आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुद्रा सर्वप्रथम श्री रंगदेवता रंगभूमीला वंदन करून श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आमच्या कोट्टू गावची ग्रामदेवता आई वाघजाई देवी झोलाई देवीच्या चरणी मनोभावे वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानवंदन करून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनम्र अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय सन्माननीय रमेशदादा बेकरे, किरणजी बारगोडे, आकाशजी शिगवण तसेच आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित शाहीर वर्ग, तुरेवाली शाहीर, शक्तीवाली शाहीर, भजनी बुहा असे अनेक शाहीर वर्ग आला आहे. त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा. आजच्या कार्यक्रमाला मला ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं असे माझे कोरस वर्ग आणि सुमधुर सुरांची साथ देणारे माझे मित्र अमोलदादा नानितकर, उमेशदादा तांबे, विशालदादा सुकणीजी गुरव आणि साऊंड मास्टर या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच माझे पतिदेव शाहीर किरण तांदुळे बुवा तुम्हाला ही शाहिरीची मानाची मुद्रा करतो. या विरार नगरीत बसल्या आई तीन बहिणी, या विरार नगरीत बसल्या आई तीन बहिणी, आई हेरबाने विरारी भारुडा देवी, डोंगरावर बसून रक्षण करी आई माझी जीवदानी आई. गातोय आई जीवदानीच्या चरणी, लक्ष असू द्या. माते जीवदानी तुला आठवूनी, माते जीवदानी तुला आठवूनी, घडू देई सेवारणी तुझी या कृपेने ग माते, तुझी या कृपेने घडू देई सेवा ग माते,
तुझी या कृपेने ग माते तुझी या कृपेने
तुझ्या आगमनासाठी. अरे थोडे दिवस बाकी राहिले देवा तुझ्या आगमनासाठी. दिल सुखाचे घेऊन येशील बाप्पा या भक्त जनांसाठी. लहान थोरानी केली तयारी गणा तुझ्या सजवण्यासाठी. लहान थोरानी केली तयारी गणा घरदार सजवण्यासाठी. निसर्ग सार भरून आला हे मोर्या तुझ्या स्वागतासाठी. गणरायाचे आगमन झाले आज घरोघरी आज आले. जन आनंदाच्या डोळी आले सारे सुखात भिजून गेले. बाप्पा मोरया मोरया जय घोष हाताने. बाप्पा मोरया मोरया जय घोष हाताने. प्रीतीच्या पाकरा जगते तुला मी हृदयात रे. कसं सांगू जीव लगा जीव कसा गुंतला तुझ्यात रे.
संसारात या मनाला मेना वाट पाते तुझी मिरे धुरते मी दिनरा काना तुझ्या विना रे. ए श्री हरी या हृदया तरी ए श्री हरी या हृदया तरी तुझ्या दिलाचा राजा तुझ्या दिलाचा राजा चित्ताचा कोरा ए प्रिय करा जीव हा जडलाय माझा चित्ताचा कोरा ए प्रिय करा जीव हा जडलाय माझा. बुवांना प्रश्नपत्र दिलेच आहे पण रसिकांच्या माहितीनुसार मी प्रश्न वाचून दाखवतोय. बुवा लक्ष असू द्या. ब्रह्मदेवाने मानवदान आणि राक्षस तसेच इतर सर्व जीव निर्माण केले. त्यामध्ये असा एक दैत्य होऊन गेला ज्याने आपल्या अघोर वृत्तीने तप करून एक दैत्य प्रसन्न करून घेतले होते. तो पूजेत आपले शिरकमल सहजते त्या देवता चरणी अर्पण करीत असे. तेथे असा एक चमत्कार होता की शिरकमल परत झाडावर येऊन तो जिवंत होत असे. असा प्रकार खूप दिवस चालला होता. नंतर तो दैत्य सर्वात पीडा देऊ लागल्यामुळे देवाचे व त्या
दैत्याचे घनघोर युद्ध झाले तरी तो हरला नाही. पुढे अचानक एक दिवस त्या अकस्मातात मृत्यू झाला अशी भयदार कथा पुराणांतरी आढळते. तर त्या राक्षसाचे नाव काय? त्याने जे दैत्य प्रसन्न करून घेतले होते त्याचे नाव काय? म्हणजे त्या दैत्याच्या स्वरूपाचे नाव काय? राक्षस त्या दैत्याला क्षीरकमल अर्पण करण्याचा क्रम किती दिवस चालला होता? त्या राक्षसाची त्याचे बरोबर लढाई झाली तिचा कालावधी किती दिवस चालले होते आणि तो राक्षस कोणत्या प्रकारे मृत्यू पावला? किंवा साधं सोपं प्रश्न आहे, जमलं तर उत्तर द्या, नाही तर विषय सोडून द्या. हस काय तो राक्षस भला, हस काय तो राक्षस भला, मोठा वेत करून. हस काय तो राक्षस भला, आलाय मोठा वेत करून. गुरून गुरून बघतस का रे दुरून दुरून, गुरून गुरून बघतस काय तू दुरून दुरून रे. उभ्या उभ्या ठोकीन तुला उलटा करून
बोल श्री गणपती गजानन महाराज जय.